नमस्कार, आपण आलोय सांगली जिल्हा कृषी महोत्सवामध्ये। या ठिकाणी एक अनोखा स्टॉल अशा पद्धतीने आहे। अग्रणी शेतकरी उत्पादक गटच्या माध्यमातून हा स्टॉल या ठिकाणी ठेवलेला आहे। आपण जर बघितलं तर बेकरीचे पदार्थ मैद्याचे मोठ्या प्रमाणात आहेत, मात्र शरीराला ते घातक सुद्धा आहेत। मात्र या उत्पादक गटाने एक विशेष करून जर बघितलं तर आपण जे ज्वारी आहे, ज्वारीचे बिस्किट या ठिकाणी खास करून बनवलेले आहेत, जे आरोग्याला अतिशय चांगल्या पद्धतीचे आहेत। त्यानंतर बाजरीचे बिस्किट आहेत, त्यानंतर वेगवेगळे नाचणीचे बिस्किट आहेत, जे आरोग्याला चांगलं आहेत। ते बिस्किट या ठिकाणी प्रदर्शनामध्ये ठेवलेले आहेत। त्याचे प्रोप्रायटर आहेत, या ठिकाणी त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीने त्यांनी हे नियोजन केले। नमस्ते, काय नाव? नमस्कार, माझं नाव रमेश संभाजी खंडागळे, राहणार आगरंदुळगाव, तालुका कोटेमंकाळ, जिल्हा सांगली या गावचा युवा प्रकृतील शेतकरी आहे। तुम्ही पती पत्नी आहे दोघं? पती पत्नी आहे। आम्ही आमच्या गावामध्ये सुरुवातीला म्हणजे मनोज कुमार वेताळ साहेब जेव्हा इथे एसडीओ होते, त्यांच्या माध्यमातून त्यांनी एक इनोव्हेटिव्ह आयडिया काय करता येईल याच्या संदर्भात आपल्याला थोडंसं विचारणा केली होती आणि त्याच्यानंतर सांगितलं की ज्वारी आपल्याकडे पिकते, परंतु त्याच्यापासून आपल्याला जर का पदार्थ बनवता आले तर बघा की त्याच्यामध्ये मार्केटही उपलब्ध होईल, शेतकऱ्यांना खायला भेटेल नाही, आजूबाजूच्या परिसरामध्ये असणारे ग्राहक जो आहे की त्याच्यामध्ये सेंद्रिय पद्धतीने किंवा आपल्याकडे आपल्या शेतामध्ये पिकणारा माल, आता तुम्ही बघितला तर ज्वारीपासून आपण काय करतो, भाकरी असेल किंवा आंबील असेल, काही ठराविक पदार्थ आपण आपल्या घरी सेवन करतो। परंतु जर का लहान मुलं असतील तर त्यांना तुम्ही जर भाकरी खावा म्हणता ते आवडत नाही, परंतु त्याच्याऐवजी जर का तुम्ही बिस्किटामध्ये जर कन्व्हर्जन केलं तर त्यामध्ये तुम्हाला लहान मुलापासून ते अगदी मोठ्यांपर्यंत आणि थोरांपर्यंत सगळ्यांपर्यंत अगदी तुम्ही आजारी पेशंट जरी असेल तर त्यालाही जर तुम्ही खायला दिलं तर अतिशय पौष्टिक आहे। त्याच्यामध्ये आपण कुठलेही फ्लेवर केमिकल वापरत नाही। ज्वारीचं पीठ, दूध, त्याच्यानंतर आपल्याकडे असणारं जायफळ, इलायची, त्यानंतर जे आपल्याकडे असणारे जे काही ब्राऊन शुगर म्हणा किंवा आपल्याकडे असणारे जे सेंद्रिय पद्धतीने बनवलेला गुळ, अशा स्वरूपाचे पदार्थ त्यामध्ये वापरून आपण त्या ठिकाणी तयार केलेला पदार्थ असल्यामुळे तुम्हाला कुठल्याही पद्धती त्यामध्ये सुगंध किंवा फ्लेवर किंवा हे नाही। आपण गेलं तर म्हणजे ग्राहकांना देताना सुद्धा सांगतो किंवा 3 महिन्यापर्यंत वापरा, कारण त्याची नैसर्गिक जी काय गुणवत्ता आहे ती हळूहळू त्यानंतर मग कमी होत जाते। त्याच्यामुळे आपण काय की सुरुवातीपासून जर का आपण ते शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना जर सांगून दिलं तर कोणाची फसवणूक होणार नाही। महत्वाचं काय की आज कोरोनानंतर तुम्ही बघताय की बऱ्यापैकी ग्राहक हा चोखंदळ झालेला आहे। आरोग्याशी तुम्ही जर विचार केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला काळजी घेताना पाहायला मिळत आहेत। बरेच पेशंट आज बघतो की आपण बीपी, शुगर ह्याचा त्रास होताना बघतोय, पण त्याही पेशंट आपण त्या ठिकाणी विनंती करतो की तुम्ही पचायला पण चांगले आहेत, अतिशय चांगले आणि हलके आहेत। दुधामध्ये सुद्धा आपण ते बुडवून घेऊ शकतो, दूधमध्ये खाऊ शकता, चहामध्ये खाऊ शकता। कसा लोकांचा रिस्पॉन्स आहे गेले? अतिशय चांगल्या पद्धतीने माझ्याकडे आता जवळपास 4 बॅग आणल्या होत्या, फक्त आता एवढंच राहिले, माझं सगळं संपलेलं आहे। तुम्ही दोघं पण हे तयार करताय? होय होय, दोघंही पण होते। मॅडम, काय नाव आपलं? रुपाली रमेश खंडागळे। काय सांगता येईल तुम्हाला, हे कसं तुमच्या डोक्यात आलं हे सगळं असं करायचं? कृषी माध्यमाच्या ह्यातनं म्हणजे सुरुवातीला ज्वारी पिकवत होतो, विकण्याचं काही हे नव्हतं असं का आमच्या सरांनी सांगितलं ना, असं त्यावर काहीतरी प्रक्रिया उद्योग करून त्याच्यापासून काहीतरी बनवून हे करा। तुम्ही घरी बनवताय? हा, मी स्वतः बनवते घरी। मग मशिनरी आहे काय किंवा असं वेगळ्या पद्धतीने हे बनवताय? त्याचं कसं आहे? मशिनरी आहे त्याच्या, छोट्या प्रमाणात आहे, तसं मोठ्या प्रमाणात नाही हे झालेलं। किती वर्ष झाले आता सुरू केलं? 2-3 वर्ष झाली आता कुठं चालू। पाठवताय आता विक्रीला? विक्रीला सध्या पुणे मुंबईला जास्त प्रमाणात त्याची मागणी आहे, इकडे कर्नाटकमध्ये पण आहे आणि बाकी जसं ऑर्डर येईल तसं घेऊन हे करू शकतो। गेले 2 दिवस लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स आहे, चांगला आहे। आणखीन काय तुमच्या डोक्यात आहे? नवीन आणखीन काय बनवायचं? नवीन आयटम बनवायचं काय डोक्यात आहे काय? नवीन आता आपण ज्वारीपासून अजून शेव चकली पण बनवतो, पुन्हा शंकरपाळी ज्वारीची बनवतो, बाकीच कसं पापड वगैरे असं असते ते पण उन्हाळ्यात हेल्दी लोकांना त्याचं डोक्यात आहे तुमच्या? हा, धन्यवाद। नमस्कार, सध्या कृषी प्रदर्शन चालू आहे जतमध्ये। या कृषी प्रदर्शनात आपण भेट दिलेला आहे। या भेटीमध्ये तुम्हाला काय काय इथं छान वाटलं आणि शेतकऱ्यांसाठी उपयोगाचं काय काय या संदर्भात थोडीशी आपण माहिती द्या। खूप छान आहे प्रदर्शन, सगळेजण बघावं। आणि ट्रॅक्टर आहे, औषध आहे, औषधाची कंपनी पण भरपूर आलंय, सगळं माळव्याचं रोपवाटिका पण आलंय आणि औषध कंपनीवाला सगळं जण आहे आणि ताडपत्रीवाला आहे आणि शेत तलावचं कागदवाला आहे आणि महिलांसाठी सगळं लोणचं वगैरे सगळं आलेलं आहे। सगळं एकदम ओके आहे, सगळं यावं बघावं, एकदम भरपूर चांगलं आहे, बघण्यासारखं प्रदर्शन आहे। हे ट्रॅक्टर बाकीचे साहित्य आहे, त्यासोबत फळ पिकासाठी सुद्धा चांगलं तिथं नियोजन केलेलं आहे। हा, फळ पिकाचं साठी पण सगळं वाणाचं व्हरायटी बघायला आहे, खूप छान आहे। कसं वाटलं तुम्हाला? एकदम चांगलं आहे, कृषी विभागाने केलेलं नियोजन एकदम चांगलं आहे, काय अडचण नाही। नमस्कार। नमस्कार। सध्या कृषी विभागाचं प्रदर्शन चालू आहे जत येथे आणि चांगल्या प्रकारे केलंय, नियोजन कसं केलंय, त्यानंतर असलेली तुम्हाला शेतकऱ्याला काय काय उपयोगी साधन आहे? ನಿಯೋಜನ ಅಗದಿ ಉತ್ತಮ ರೀತಿಯಿಂದ ಆಗೈತ್ರಿ। ಅಗದಿ ನಮ್ಮ ದುಷ್ಕಾಳ ಭಾಗದಾಗ ಫಳ ಭಾಗಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚು ಪ್ರಾಧಾನ್ಯ ಕೊಟ್ಟಾರು। ಕೃಷಿ ವಿಭಾಗದವರು VRN ಪೇರು ಇತ್ತಾರ ಅಂತ VSD ದ್ರಾಕ್ಷಿ ಎಲ್ಲಾ ಹೊರಟಿ
ಬೇರೆ ಬೇರೆ ವೆರೈಟಿ ಎಲ್ಲ ದ್ರಾಕ್ಷಿ ಇಟ್ಟಾರು ಮತ್ತು ದಾಳಂಬ್ರಿ ಇಟ್ಟಾರು ಫಳಭಾಜಿ ಇಟ್ಟಾರು. ಅಗದಿ ಮಹತ್ವದ ಅಂದ್ರ ಶೇತಕರಿ ಡಿಕಂಪೋಸರ್ ಹೆಂಗ್ ತಯಾರು ಮಾಡ್ಬೇಕು ಮತ್ತು ಜೀವಾಣು ಹೆಂಗ್ ತಯಾರು ಮಾಡ್ಬೇಕು ಮತ್ತು ಶೇತಿದಾಗಿಂದ ವೆಸ್ಟ್ ಬಿದ್ದ ಖತ್ ಅದು ತಪ್ಪಲ ಪಾನ ಅದು ಅದು ನಾವ್ ಹೆಂಗ ವಾಪರ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅನ್ನೋದು ಅಗದಿ ಸುವ್ಯವಸ್ಥಿತ ಸರ್ವಸಾಮಾನ್ಯ ಮಂದಿಗೆ ಎಲ್ಲಾ ತಿಳಿ ರೀತಿ ಹಂಗ ನಿಯೋಜನೆ ಇಟ್ಟಾರು. ಅಗದಿ ಯೋಗ್ಯ ಮಾಹಿತಿ ಕೊಟ್ಟಾರು. ಅಗದಿ ನಮ್ಮ ದುಷ್ಕಾಳ ಭಾಗದ ಶೇತಕರಿಗೆ ಅಗದಿ ಈಗ ಸೇಂದ್ರೀಯ ಶೇತಿ ಅಗದಿ ಮುಖ್ಯ ಐತಿ. ಕಮ್ಮಿ ನೀರ್ನ್ಯಾಗ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಉತ್ಪನ್ನ ಬೆಳಿಲಾಕ ಒಂದ್ ಅಗದಿ ಮುದ್ದ ಆಗೈತಿ. ಅದರಿಂದ ಅಗದಿ ಶೇತಕರಿಗೆ ಅಗದಿ ಯೋಗ್ಯ ಮಾಹಿತಿ ಸಿಕ್ಕೈತಿ. ಯೋಗ್ಯ ಇದ ವಾಪರ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರನು ಶೇತಿ ಸುಧಾರಿಸ್ಲಾಕ ಏನ್ ಅಡ್ಚಣೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ. ಇದೇ ही ಯಾನ್ ಕೃಷಿ ಪ್ರದರ್ಶನ ಐತಿದ್ದು ಈ ಕೃಷಿ ಪ್ರದರ್ಶನ ಹಿಂಗ್ ವರ್ಷ ಪ್ರತ್ಯೇಕ ವರ್ಷ ಇರ್ಬೇಕು ಹೆಂಗ್ ನಿಮ್ಗೆ ಏನ್ ಅನ್ಸತಿ? ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಇರಬೇಕು. ಇನ್ನ ಹೊಸ ಹೊಸ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಅಂದ್ರೆ ಈಗ ಡ್ರೋನ್ದವ್ರು ಬಂದವ್ರು. ಡ್ರೋನ್ದವ್ರು ಅಗದಿ ಯೋಗ್ಯ ಮಾಹಿತಿ ಹೇಳ್ರು. ನಮ್ ಜತ್ ತಾಲೂಕದಾಗ ಶೇತಿ ಆಧಾರಿತನ ಐತಿ ಹೆಚ್ಚು. ನಮ್ ಜತ್ ತಾಲೂಕ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕ್ಷೇತ್ರ ಅದಾವು. ದೊಡ್ಡ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಡ್ರೋನ್ದಿಂದ ಔಷಧ ಹೊಡ್ಲಕ್ ಅಗದಿ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತೈತಿ. ಡ್ರೋನ್ ಬಂದೈತಿ. ಮತ್ತೆ ಇದು ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್ ದವ್ರು ಎಲ್ಲ ಇದ್ರವ್ರು ಬಂದವ್ರು. ಅಗದಿ ಯೋಗ್ಯ ಮಾಹಿತಿ ಐತಿ. ಇನ್ನೂ ಹೊಸ ಹೊಸ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಸಿಗ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮದು ಅಪೇಕ್ಷೆ ಐತಿ. ಸದ್ಯ ಅದ್ರಾಗೆ ಒಂದು AI ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಬಂದದ. AI ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಫೈಲೋದವ್ರದ್ದು ಐತಿ. ಅದ್ರ ಯೋಗ್ಯ ಮಾಹಿತಿ ಕೊಟ್ಟರು. ಒಂದು 15 ದಿವಸ 10 ದಿವಸ ಪೈಲಾ ಯಾವ್ದು ರೋಗ ಬರೋದು ಪೈಲಾ ಗುರ್ತದ AI ಟೆಕ್ನಾಲಜಿ. ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಒಂದು ನಮೂನ ಇಟ್ಟಾರ ನೋಡ್ಲಾಕ. ಅಗದಿ ಯೋಗ್ಯ ಫೈಲೋದವ್ರು ಇಟ್ಟಾರ. ಅಗದಿ ಯೋಗ್ಯ ಮಾಹಿತಿ ಕೊಟ್ರ ಅವ್ರದ್ದು. ಅದು ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಚಲೋ ಐತ್ರಿ. ಅದರಿಂದ ಶಾಸನಕ್ಕೂ ಈಗ ಅನುದಾನ ರೂಪದಾಗ ಕೊಡ್ಲಾಕತ್ಯಾರ ಅಗದಿ ಕಮ್ಮಿ ರೇಟ್ನಾಗ. ಮೊದಲಿನ ಶೇತಕರಿ ಜರ ತೊಟ್ಟಿದ್ದ ಈಗ 7-8 ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿದಾಗ ಈಗ ಫೈಲೋ ಕಂಪನಿ ಅವ್ರದ್ದು AI ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಮಾಹಿತಿ ಎಲ್ಲ ಕೊಡಿಸಕಸ್ತಾರ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಡ್ರಿಪ್ ಸುತ್ತ ಇಲ್ಲಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಅದ. ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಂಪನಿ ಡ್ರಿಪ್ ಅದಾವ. ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಂಪನಿ ಶೇತ ಹಾಕೋ ಕಾಗದ ಸುತ್ತ ಇಲ್ಲಿ ಅದಾವ. ಶೇತಿ ಅವಶ್ಯಕ ಏನಾದಾವ ಎಲ್ಲ ಅದಾವ್ರಿ. ಇನ್ನ ಹೊಸ ಹೊಸ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಬರ್ಬೇಕಂತ ಬರ್ಬೇಕು. ವರ್ಷಾನುವರ್ಷದ್ದು ಕೃಷಿ ಪ್ರದರ್ಶನ ಆಗ್ಬೇಕು. ನಮ್ ದುಷ್ಕಾಳ ಭಾಗದ ಶೇತಕರಿಗೆ ಯೋಗ್ಯ ಮಾಹಿತಿ ಸಿಕ್ಕೋತ ಹೋಗ್ಲಿ, ಅನುಕೂಲ ಆಗ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ नम्रता अपेक्षा. धन्यवाद. नमस्कार. नमस्ते. या कृषी प्रदर्शन अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन चाललेलं आहे. कृषी विभागामध्ये जे कृषी प्रदर्शन भरवलेलं आहे या कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांचा प्रतिसाद कशा प्रकारे आहे? शेतकऱ्याचा प्रतिसाद अत्यंत चांगल्या प्रकारे आहे. तर पहिला जो स्टॉल आहे आपला तो फळ पिकांचा आहे आणि शेतकरी कोणकोणते उत्पादन घेतलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांची नावं आणि आपण त्या ही काढतोय. प्रथम द्वितीय क्रमांक दिला जातो. ते दिला जातो आणि त्यांना प्रमाणपत्र दिलं जातं. त्याच्या उत्पादनाला किंमत आहे. आणि दुसरं टेक्नॉलॉजी जी वापरलेली आहे की आमचे सर्व मंडळ कृषी अधिकारी कवटेमंकाळ जत याच्यामार्फत डेमोन्स्ट्रेशन तयार केलेलं आहे की जेणेकरून AI तंत्रज्ञान वापरलेलं आहे की पुढच्या 10 दिवसामध्ये हवामानामध्ये कसं बदल आहे किंवा बदल काय घडतंय हे कळण्यासाठी AI टेक्नॉलॉजी वापर केलेला आहे. त्यानंतर ट्रॅक्टर अवजारे वगैरे आलेले आहेत. त्यानंतर नर्सरी वगैरे उपलब्ध झालेले आहेत आणि परत औषध कंपन्या आलेल्या आहेत आणि सर्व फार्मर प्रोड्युसर कंपनी आलेली आहेत. परत त्या महिला बचत गट आहेत. उमेदच्या महिला बचत गट आहेत. परत वैयक्तिक बचत गट पण आहेत. वैयक्तिक लोक आहेत आणि ह्या लोकांना म्हणजे स्टॉल उपलब्ध करून दिलं. त्या आणि आलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्याला त्या स्टॉलवाल्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती दिली आणि कालचा कार्यक्रम जी शेती अवजार वाटप केली त्या शेती अवजाराचं आमदार साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं. 2000 लाभार्थ्यांना आपण ट्रॅक्टरची वाटप केले. त्यांना हे प्रमाणपत्र वगैरे दिलं आणि आजचा कार्यक्रम जो होता तो सकाळचा कार्यक्रम आज जागतिक महिला दिन असल्यामुळे जागतिक महिला दिनानिमित्त आपण हे घेतलं. त्या महिलांचा कार्यक्रम घेतला आणि परत त्यांना कार्यक्रम घेतला. खेळ पैठणीचा घेतला. परत पाकाला कार्यक्रम घेतला आणि त्यांना प्रमाणपत्र आणि बक्षीस वितरण समारंभ केला. आजचा जो कार्यक्रम होता तो पूर्णपणे क्लिअर केलेला आहे. अशा रीतीने चांगल्या उद्याचा एक दिवस आहे शेतकऱ्यांसाठी. तुम्ही काय आवाहन करताल शेतकऱ्यांना? जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. उद्या संध्याकाळ 6-7 पर्यंत चालू राहील. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी त्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने वापर होईल आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांनी वापर करून शेत उत्पादनात भर पडेल याची खात्री त्यांनी घ्यावी. नमस्कार. आपण आलो सांगली जिल्हा कृषी प्रदर्शनामध्ये. या ठिकाणी शेतकरी ते ग्राहक रसायनमुक्त शेतीचे उत्पादनं या ठिकाणी आहेत.
यामध्ये जर बघितलं तर आपण अगदी हळद आहे, हळकुंड आहेत, अगदी कच्ची हळद आहे, त्यानंतर साबन्स आहेत, त्यानंतर जर आपण बघितलं तर काळी हळद पावडर या ठिकाणी आहेत. त्याचे प्रोप्रायटर माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं गेले 2 दिवस लोकांचा रिस्पॉन्स आहे. नाव काय तुमचं? माझं नाव मिथिलेश हरीश मालानी, गाव कुठलं? गाव जत. आपण सेंद्रिय शेती करतो. 2 दिवस झाले रिस्पॉन्स सगळ्या गावकऱ्यांचा खूप छान आहे. प्रदर्शन खूप उत्कृष्टरित्या भरवलेलं आहे. प्रदर्शनामध्ये आम्हाला लोकांचा रिस्पॉन्स उत्तुंग मिळतोय आणि सेंद्रिय पदार्थांना सगळ्यांचाच डिमांड अशी चांगली वाढलेली आहे आणि लोकांच्यात जागरूकता आता निर्माण झाली आहे. ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे. लोक सेंद्रियकडे वळा लागले, ह्याचा आनंद आहे आम्हाला. कुठं तुम्ही स्वतः बनवताय? हे आपल्या शेतामध्ये आपण स्वतः तयार करतो. पूर्ण हळद लावण्यापासून ते हळद काढण्यापर्यंत प्रोसेस तुम्ही स्वतःचा ब्रँड तयार केलेला आहे. आपल्या हळदीचा हा आपण ब्रँड तयार केलेला आहे. हरिताग्राम ह्या ब्रँड अंडर आपण सेंद्रिय हळद पावडरची विक्री करतो. सध्या गेले 2 दिवस लोकांचा कसा प्रतिसाद आहे? प्रतिसाद खूप सुंदर आहे. हळदीला खूप छान प्रतिसाद मिळतोय आणि कृषी विभागाने खरंच खूप मेहनत घेतलेली आहे. खूप आनंद आहे. कुठं पाठवतोय हळद सगळी आता? ही हळद ही आपली सगळी ऑल ओव्हर महाराष्ट्र जाते. बाहेर आपले विजापूर, बेळगाव इकडे कस्टमर आहेत आणि आता सध्या आपण मध्यंतरी जर्मनी, ब्रिटन आणि रशियाला ह्या इकडे सुद्धा हळद एक्सपोर्ट केली. अगदी विमानानं 7 समुद्रापलीकडे साता हळद गेलेली आहे समुद्र. जतची. हो हो, त्यामुळे कसं वाटतं तुम्हाला एकंदरीत बाकीच्या सुद्धा शेतकऱ्यांनी ह्यामध्ये पडलं पाहिजे? नक्की सेंद्रिय शेतीच्या ह्याच्यात सगळ्या शेतकऱ्यांनी यावं हाच आमचा ध्यास आहे. आणि हरितग्राम आता क्लस्टरमध्ये पण आम्ही सुरुवात करतोय आणि त्यामध्ये सेंद्रिय शेतकरी जे आहेत इच्छुक त्या शेतकऱ्यांना आपल्यासोबत जोडून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. ओके, धन्यवाद. नमस्कार, आपण आलोय सांगली जिल्हा कृषी महोत्सवामध्ये. या ठिकाणी कृषी महोत्सवामध्ये एक विशेष स्टॉल आहे. त्या स्टॉलचं नाव आहे गावाकडची टेस्ट. अगदी गेल्या अनेक वर्षापासून गावाकडचे ज्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत, जे पूर्वी आपण म्हणत होतो आजीचा बटवा, आजीच्या बटव्यामध्ये जे समाविष्ट आहे ते आता मिळत नाही. आज मात्र गावाकडची टेस्ट या माध्यमातून त्यांनी वेगवेगळे व्हरायटी या ठिकाणी आणलेले आहेत. त्यामध्ये कैरीचं लोणचं आहे, त्यानंतर वेगवेगळ्या पदार्थाची लोणची आहेत, पापड आहेत, अगदी हँडमेड आहेत. त्यामुळं या माध्यमातून गेल्या 2 दिवसापासून अतिशय चांगल्या पद्धतीची विक्री या ठिकाणी सुरू आहेत. माझ्या समवेत त्याचे प्रोप्रायटर अगदी श्री आणि सौ उपस्थित आहेत. त्यांना आपण विचारूया गावाकडचे टेस्ट हे नाव काय ठेवले त्यांना विचारूया. नमस्कार. नमस्कार. ज्यावेळी कोविडचा काळ सुरू होता त्यावेळी सगळेजण आपापल्या गावाकडे आपापल्या नोकऱ्या केल्यामुळे शहरातून गावाकडे सगळे मंडळी येऊन राहिले आणि खरी गावाकडची जी चव आहे, गावाकडे जी आपले ओरिजिनल जे मिळतं ते शहरात मिळत नाही हे मात्र प्रत्येकाला त्यावेळी जाणवलं. आणि त्यावेळीची परिस्थिती बघून मग आम्हाला असं वाटलं की हे जे काय ओरिजिनल मिळतंय त्याच्यापासूनच आपण गावची जी चव आहे, ओरिजिनल चव असेल, जे परंपरागत आलेले पारंपरिक पद्धतीनं सगळं काही जे पूर्वी बनवलं जात होतं तेच आपण जर प्रेक्षकांसमोर घेऊन आलो आणि तीच जर चव आत्ताच्या काळामध्ये जर आपण दिलो तर निश्चितपणाने सगळ्यांचे आरोग्य चांगलं राहील. जो कोविडच्या काळामध्ये मनामध्ये एक भीती होती, आता आपलं कसं होणार, तर चांगलं पहिल्यापासून जर आपण चांगलं खात पित असलो तर नक्कीच आपले जी तब्येत आहे ती चांगली राहिली असती, HB जे आहे ते चांगलं राहिलं असतं आणि वेगवेगळ्या रोगावरती प्रतिकारशक्ती निर्माण झाली असते. आता सध्या तेच कमकुवत झालंय. म्हणून तो काळ आम्ही बघितला आणि त्याच कालावधीमध्ये आपल्या गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलची निर्मिती झाली आणि वेगवेगळे गावाकडचे सगळे पदार्थ आम्ही त्यावेळी बनवायला लागलो आणि गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवरून जगभर सगळीकडे आम्ही ते व्हिडिओ पोहोचवण्याचं काम केलं. आणि त्यानंतर मात्र अनेक प्रेक्षक म्हणाले तुम्ही जे बनवताय ते आम्हाला पण द्या, आमच्यापर्यंत घेऊन या. मग त्यातून एक संकल्पना पुढे आली. मग आपण हे वेगवेगळे पदार्थ बनवलो आणि आज या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे. आता काय काय आहे ते आता बहिणी सांगते. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव पूजा अनिल बन्ने आहे. कितवा स्टॉल आहे आता? पहिल्यांदा लावले का तुम्ही? पहिल्यांदाच आहे. पहिल्यांदा लावले. हो. काय गावाकडची टेस्ट म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला? गावाकडची टेस्ट म्हणजे आपण रोज खातोय आपल्या घरात, त्यामध्ये काही मिक्स करणार नाही, म्हणजे कलर असणार नाही, केमिकल नाही. एवढी गॅरंटी देताय तुम्ही? हो, 100% गॅरंटी देणार. त्यामध्ये काही आपण मिक्स करणार नाही. हा. म्हणजे आपण कसं खातो गावाकडे असून तर त्याच लोकांना आहे ना सगळ्यांपुढे ते घेऊन जातोय आम्ही. काय लोणची भरपूर आहेत? होय, लोणचं आहे. त्यामध्ये हळदीचं लोणचं आहे, माईनमुळं लोणचं आहे हा. आणि आंब्याचं आहे. 2-3 प्रकारचे लोणचं आहे आणि त्यामध्ये लिंबूचं पण आहे. असं लोणचं आहे. आणि इकडे उन्हाळी वाळवण पदार्थ आपण सगळं बनवतो. त्यामध्ये उपवासच असू दे, सगळं असू दे, म्हणजे टोटल मिळून आपलं 19 ते 20 प्रकार. आताच्या आधुनिक महिलांना ते काय बनवता येत नाही सध्या? नाही, आता बनवता येत नाही. त्यामुळे तुमच्याकडे घेऊन जायला टेस्ट पाहिजे. आपण हो नक्कीच देऊ त्यांना. हा. आणि त्याबरोबर आपलं चटणी आहे? मसाला, हो, चटणी पण आहे. कुठल्या चटणी आहेत? भरपूर आहेत. आपल्याकडे जवळ चटणी आहे, खारा चटणी आहे आणि लसूण खोबरं चटणी आहे आणि शेंगदाणा चटणी आहे. आणि आपलं फेमस आपल्या गावाकडची टेस्ट मधलं कांदा लसूण मसाला, काळा मसाला, मालवणी मसाला, मिरची पावडर वगैरे आपण सगळं देतो आता.
हा. त्यामुळे अगदी तयार देताय तुम्ही लोकांना. हो तयार देतो, ऑर्डर आले की तसं आपण बनवून देतो. हा. हा, आणि तसं काही महत्वाचं नाही. म्हणजे जे काही बनवता येत नाही किंवा शहरामध्ये अनेक वेळा जागा अपुरी असते हा. आणि तेवढा वेळ नाही लोकांना आज समजा व्यवसायामुळे. काही महिलांना ते बनवता येत नाही, तुम्ही बनवून देऊ शकताय, हो बनवून देऊ मग शिकू शकताय तुम्ही. होय, म्हणजे शिकू पण शकतो युट्यूबला शिकू- चॅनल वरती YouTube व्हिडिओ वरनं पण आपण त्यांना सांगू व्हिडिओ शकता. करून देतोय. व्हिडिओ म्हणजे युट्यूब वरती आपण चॅनल वरती व्हिडिओ टाकतोय, ते व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही शिकू शकता शिकू घरी शकताय. बसूनच. होय. हा, हा. आज तुम्ही पहिल्यांदा जत मध्ये स्टॉल आलाय, आजचा दुसरा दिवस आहे, कसं वाटतंय तुम्हाला? नाही मस्त आहे, रिस्पॉन्स पण चांगला आहे. चांगला रिस्पॉन्स हो. आहे. आणि सगळ्यांचं इथं सहकार्य पण तसं चांगलं आहे, सगळं साहेबांचं वगैरे सरांचं वगैरे सगळं चांगलं आहे. विक्री झाली का बऱ्यापैकी? हो झाले. हो. हे सगळं तुम्ही बनवताय, तुम्ही खाताय का नुसतं विक्रीच करताय? नाही आम्ही अगोदर टेस्ट करूनच सगळ्यांना Test देतो ना. बघताय? होय. क्वालिटी मेंटेन Quality, ठेवली हो. पाहिजे. क्वालिटीसाठी बघताय टेस्ट? हो क्वालिटीसाठी. ओके, धन्यवाद. हे होते पती पत्नी, अगदी गेल्या अनेक वर्षापासून, अगदी कोरोनापासून गावाकडची टेस्ट कशी असावी, जो पूर्वी आपण बघितलं तर आजीचा बटवा आपण म्हणतो, त्यामध्ये बरेच प्रकार आहेत, लोणचीचे प्रकार आहेत, चटणीचे प्रकार आहेत, अगदी हँडमेड आहेत. आपण जर बघितलं तर आता अगदी वेगळ्या जमान्याकडे लोक जात असताना सुद्धा गावाकडची टेस्ट ही अगदी पारंपरिक बाज त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे. आणखीन काय सांगता येईल तुम्हाला? याच्यामध्ये आणखीन एक सांगायचा विषय म्हणजे आता ही जी आहे आमची हा. सेंद्रिय हळद पावडर आहे. हा. या हळदीचं अजून एक वैशिष्ट्य सांगणं म्हणजे काय आहे, हा. हळद ऑर्गॅनिक जी हळद आपण म्हणतो, म्हणजे हळद ज्यावेळी शेतात असते त्यावेळी सुद्धा कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर न करता हा. ही हळद आम्ही पिकवलेली आहे. आणि त्याच्यापासून नंतर प्रोसेसिंग मध्ये सुद्धा कोणत्याही केमिकलचा किंवा इन्ग्रेडियंटचा वापर न करता टोटली ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेली हळद आहे. अशाच प्रकारचे आमच्याकडे दुसरे मसाला आहेत. काळा मसाला आहे, जवस मसाला आहे, खोबरे लसूण मसाला आहे, कांदा चटणी लसूण मसाला आहे, असे भरपूर मिरची पावडर आहे. त्याच्यानंतर सांडगे आहेत आमच्याकडे, तिखट सांडगे जे डाळीचे म्हणतो आपण, ते सुद्धा तुम्हाला दाखवू शकतो. म्हणजे तिथे. पूर्वी पूर्वीचे- 50 वर्षापूर्वी जे हा. पारंपरिक होतं ते परत आणले ते तुम्ही. परत आणण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे दादा वहिनींच्या माध्यमातून. सांडगे आताच्या लोकांना माहित पण नाही. हे सांडगे आहेत, याच्यापासून भाजी केली जाते. पूर्वी आजी वगैरे कधीतरी म्हणजे स्वयंपाकाला जर म्हणजे काही उशीर नसेल, झाला, हा. उशीर झाला किंवा भाजी नसेल, बाजारला 8-8 दिवसांनी बाजार भरायचा, हा. त्यावेळेच्या काळामध्ये हे म्हणजे घरी बनवून ठेवलेले जायचे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. आणि वर्षभर आपल्याला कधी वाटेल त्या दिवसामध्ये आपण त्याची भाजी करून वापरू शकत होतो. पण तो जमाना गेलेला आहे. आता आम्ही परत म्हणजे कोविड नंतर दादा जसे बोलले की शहराकडून गावाकडे लोक आले, तसे आपण पूर्वी म्हणजे आधुनिक कडून पारंपरिक कडे सोडून म्हणजे आधुनिक म्हणजे एक मिनिट, लोक पारंपरिकता सोडून आधुनिकतेकडे गेले मध्यंतरीच्या काळात. आता आधुनिकता सोडून परत पारंपरिकतेकडेच, म्हणजे थोडक्यात सांगायचं का शाश्वततेकडे लोक वळत आहेत. त्यातलाच हा एक प्रोडक्ट आहे. तसेच बाकीचे नाचणीचे पापड आहेत. आता समजा जतकरांना जर घ्यायचं असेल तर तुम्हाला ब्लूरो यायला लागते का जत मध्ये उपलब्ध केलं? जत मध्येच उपलब्ध येऊ शकतं. फक्त जत मध्येच नाही, घरपोच पण करू तर शकताय? घरपोच सुद्धा करू शकतो आपण. फक्त जत किंवा महाराष्ट्रच नाही, ऑल इंडिया लेवलला कोणत्याही आमचा नंबर आहे, युट्यूब चॅनेल वरती सुद्धा भेटेल किंवा आम्ही नंबर सुद्धा देऊ तुम्हाला. त्या नंबरवरती जर मेसेज करून आमची पूर्ण माहिती घेऊन तुमचा नाव, पत्ता आणि बाकीच्या गोष्टी जर प्रोसेस केल्या की तुम्हाला आम्ही घरपोच 3 ते 4 दिवसाच्या ऑफिशियल टायमिंग मध्ये पोच करू शकतो. दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे सर, आमचे हे 8 ते 9 प्रकारचे मसाले आहेत. हे आतापर्यंत आपली जी महाराष्ट्रीयन लोक बाहेरच्या देशामध्ये आहेत तिथं हा म्हणजे मसाल्याचा एवढा ट्रेंड नाही. ती लोक ज्यावेळी आपल्या गावाकडे येतात, देशात येतात आपले, त्यावेळी आमच्याकडून म्हणजे मोठ्या क्वांटिटीमध्ये ते घेऊन असं वेगवेगळ्या 14 देशामध्ये आपला मसाला, जतचा मसाला, म्हणजे अभिमानानं आम्हाला सांगावं असं वाटतंय, जतचा मसाला 7 समुद्रावर पोहोचले. 7 समुद्रापलीकडे अगदी अमेरिका विमानानं असू गेले? दे, हा विमानानं 100% गेलेला, ऑस्ट्रेलिया असू दे किंवा इंग्लंड असू दे, अशा 14 वेगवेगळ्या देशामध्ये आपला तुम्हाला असं वाटतंय का विमानानं आपण सुद्धा एकदा मसाला विकायला जाऊया? 100% आणि ती वेळ येईलच. ब्रिटिश लोक आले ते भारतामध्ये मसाल्याचा व्यवसाय करत. ब्रिटिश लोकांनी मसाल्यावरतीच आपला देश जिंकलेला आहे. म्हणजे मसाला हा काही कमी म्हणजे याचा उत्पादन नाही आहे, याच्यामध्ये खूप म्हणजे पोटेन्शियल आहे. त्याचा विचार करून जर आपण करतोय, आता पुढे याच्यापेक्षा मोठी करायची संधी मिळाली तर निश्चितच आम्ही करू. मोठ्या ब्रँडमध्ये करण्याची आमची म्हणजे इच्छा आहे, होईल ते हळूहळू. जतमध्ये कालपासून अगदी 7, 8 आणि 9 3 दिवसाचा हा कृषी प्रदर्शन आहे. या प्रदर्शनामध्ये कालपासून खूप छान रिस्पॉन्स आहे. आज 8 मार्च महिला दिनाचा एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी होता, त्यामुळे बरेच शालेय विद्यार्थी, महिला वर्ग आज या ठिकाणी येऊन गेला. खूप छान पद्धतीने आजही रिस्पॉन्स मिळालेला आहे. उद्या 9 तारीख आहे, शेवटचा दिवस आहे या प्रदर्शनातला.
तर उद्याच्या दिवसासाठी सगळ्यांना आवाहन करतो, या कृषी प्रदर्शनाचा आपण लाभ घ्यावा. आणि गेल्या 2 दिवसापासून हे प्रदर्शन सुरू आहे, तर सांगायला आणि बरं वाटलं. जतमधले पहिली मीडिया असेल TV1 मराठी आणि बिग TV मराठी, प्रकाश करगणकर साहेब असतील, मनोहर कोकळे साहेब असतील, ह्या दोघांनी येऊन इथं कव्हरेज केलं. खूप भारी वाटलं, कारण जवळपास भरपूर चॅनल आहेत. पण तुम्हाला असं का वाटलं हे खरंच माझ्यासाठी किंवा संपूर्ण जत तालुक्यात आम्ही युट्यूबर म्हणून आता वावरतो, पण पहिली ही एक टीम तुमची असेल, आमच्यापर्यंत तिला आली आणि मुलाखत घेतली, त्याबद्दल मनापासून तुमचं मी आभार मानतो. अगदी जत तालुक्यामध्ये गेले 30 ते 32 वर्षे आम्ही काम करत असताना अगदी तळागाळातील जे व्यापारी आहेत, छोटे छोटे व्यापारी आहेत, त्यांचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे, शेतकऱ्याचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे. अगदी रसवंती ग्रहापासून अगदी सरबत करणाऱ्या, चहा विकणाऱ्या माणसाची सुद्धा आम्ही मुलाखत देण्याचा प्रयत्न केलाय, जेणेकरून मीडियाच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत त्याची माहिती गेली पाहिजे, लोकांचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे, हा आमचा बेस आहे. आणि आज गावाकडची टेस्टच्या निमित्तानं तुमची आमची भेट झाली. गेले 2 दिवस आपण या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे. तुमच्यासाठी मला एवढंच सांगायचं आहे, चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. उंच उंच भरारी घेणाऱ्याला आबाळाचं वजन असतं. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा गावाकडची टेस्ट ही 7 समुद्रापलीकडे जाऊन उंच भरारी घ्यावं, एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.